हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावळकर आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आज आपण आपल्या स्टॉईक सिरीजचा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण स्टॉईक थिंकिंग बद्दल बोलणार आहोत. एक नॉर्मल पर्सन कसा विचार करतो प्रत्येक सिच्युएशनमध्ये आणि एक स्टॉईक प्रॅक्टिस करणारा पर्सन प्रत्येक सिच्युएशनमध्ये कसा विचार करतो याबद्दल आपण आज थोडी चर्चा करणार आहोत. तर आजचा जो आपला व्हिडिओचा टायटल आहे, टॉपिक आहे, त्याचं नाव आहे प्रत्येक परिस्थितीत योग्य विचार कसा करायचा. तर मित्रांनो, जेव्हा आपण थिंकिंग बद्दल बोलतो किंवा थिंकिंग बद्दल विचार करतो किंवा थिंकिंग म्हणजे विचारसरणी बद्दल आपण जेव्हा बोलायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या डोक्यात पहिल्यांदा एकच गोष्ट येते की थिंकिंग म्हणजे काय, थिंकिंगचा कायच प्रभाव पडणार आहे. पण तसं नसतं मित्रांनो. जशी तुमची थिंकिंग असते तसाच तुमचा पाथ असतो. एक पॉझिटिव्ह थिंक करणारा एक विजनरी माणूस कशा पद्धतीने थिंक करतो आणि कशा पद्धतीने तो त्याच्या अडचणींवर मात करून पुढे जातो हेही पाहणं गरजेचं असतं. आणि एक ज्याची बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, तो हार्ड वर्किंग आहे, रोजच्या रोज रुटीन फॉलो करते, पण थिंकिंग त्याची जर बरोबर नसेल तर तो कसं फॉलो करतोय लाईफला हे पाहणंही तेवढंच गरजेचं आहे. मित्रांनो, लोकांचं आयुष्य इमोशन्समुळे नाही तर चुकीच्या जी त्यांची चुकीची जी विचारसरणी आहे, चुकीची जी विचार करण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे बऱ्याचदा स्टक झालेलं असतं. कारण बऱ्याच लोकांना ह्या गोष्टीची कल्पनाच नसते की आपण जसा विचार करतो तसेच आपल्या समोर क्वेश्चन यायला लागतात. लाईफ आपल्याला समोर तशाच प्रकारच्या सिच्युएशन्स आणून उभ्या करते. तर काय ना मित्रांनो, बरेच आपण जर पाहिलं, दोन लोकांचं आपण उदाहरण घेतलं तर सिच्युएशन सेम असते पण डिफरंट रिॲक्शन्स असतात. रिॲक्शन डिफरंट कशामुळे असतात? काही लोक पॅनिक होतात पण काही लोक काम राहतात, शांत राहतात. आणि याचा डिफरन्स काय आहे मेन? याचा डिफरन्स मेन हाच आहे की त्यांची थिंकिंग सिस्टीम जी आहे त्या सिच्युएशनला घेऊन ती वेगळी वेगळी असते. जो व्यक्ती पॅनिक करतो तो काय विचार करतो की माझ्यासमोर खूप कठीण सिच्युएशन आलेली, आता मी याच्यातून कसं बाहेर पडू, मी काय करू, अशा पद्धतीने तो पॅनिक होतो. पण जो शांत डोक्याने विचार करणारा माणूस आहे तो म्हणतो ठीक आहे, माझ्यासमोर ही सिच्युएशन आलेली आहे ना, तर या सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी माझ्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत, काय काय सोल्युशन्स आहेत, तो त्याचं अनालिसिस करायला चालू करतो आणि मग त्यावर काम करतो. आणि जो पॅनिक होतो तो काय करतो की अरे बापरे, आता मी याच्यातून बाहेर कसं पडू. बघा मित्रांनो, मी काय सांगतो, एक विचार काय करतोय की मी याच्यातून बाहेर कसं पडू आणि दुसरा विचार काय करतोय की ठीक आहे, याच्यातून मी ह्या पद्धतीने बाहेर करू शकतो. ही थिंकिंग मधली डिफरन्स आहे, हे समजून घ्या. तर काय ना मित्रांनो, स्टॉइसिझम जे ते तुम्हाला हाऊ टू थिंक हेच नाही शिकवत तर हाऊ टू फील हे पण शिकवतं. आता आपण आपला दुसरा मुद्दा जो आहे त्याकडे येऊ. आणि आपला दुसरा मुद्दा काय की प्रॉब्लेमला एक नॉर्मल थिंकिंग वर्सेस स्टॉइक थिंकिंग कसं डिफरन्शिएट करतं. तर आता पहिली स्टेप आपण पाहू की नॉर्मल थिंकिंग पॅटर्न काय असतो. तर काय, नॉर्मल थिंकिंग पॅटर्न मध्ये मोस्टली जो व्यक्ती नॉर्मली थिंक करतो तो काय करतो, फर्स्ट इन्स्टंट रिॲक्शन, सेकंड अझम्पशन्स, थर्ड तो काय करतो इमोशनल जजमेंट्स करतो, फोर्थ काय करतो फ्युचरचा फिअर. हा त्याचा थिंकिंग पॅटर्न असतो. म्हणजे काय, एक तर तो क्विक रिॲक्शन, तो इन्स्टंटली त्या गोष्टीवर रिॲक्ट करतो. दुसरं म्हणजे तो काय करतो, त्या गोष्टीला तो अज्युम करतो की माझ्यासोबत असं होणारच होतं किंवा हे असंच आहे. तिसरं तो काय करतो की त्या गोष्टीला घेऊन इमोशनली जजमेंट करतो की यार आता खूपच अवघड झालंय, मी कसंच करू, माझ्यासोबतच का होतं, दरवेळेसच हे असंच होतं माझ्यासोबत. पॅटर्न समजून घ्या मित्रांनो. आणि फ्युचरचा फिअर, आता जर या सिच्युएशन मधून मी बाहेर नाही पडलो तर माझं लाईफचं कसं होईल, मी कसंच सॉर्ट आउट करू, खूपच अवघड झालंय माझ्यासोबत. हे फ्युचरचं त्याचं भीती आहे की तो ह्या गोष्टीला त्याच्या फ्युचर सोबत सुद्धा कनेक्ट करतो की मी जर या सिच्युएशन मधून बाहेर नाही पडलो तर मी कसं करेन. ठीक आहे. आता स्टॉइक थिंकिंग पॅटर्न आपण पाहूयात. तो काय करतो, तो शांत होतो, पॉज घेतो एक, ठीक आहे, ओके सिच्युएशन आली आहे, पॉज घ्यायचा. मग तो काय करतो, त्याची रियालिटी चेक करतो. की रियालिटी चेक करतो म्हणजे काय करतो की ठीक आहे, मी या सिच्युएशन मधून कशा पद्धतीने बाहेर पडू शकतो, माझ्याजवळ काय काय पर्याय उपलब्ध आहेत, तो याचा अनालिसिस करतो. मग काय करतो, सिच्युएशन कंट्रोलला कसं करायचं, कसं त्याला कंट्रोल फिटर मध्ये तो जातो, कंट्रोल मध्ये सिच्युएशन आणून त्याच्यावर कसं वर्क करायचं त्याबद्दल तो पाहतो. आणि ऍट द एंड मग तो योग्य पद्धतीने त्या सिच्युएशनला रिस्पॉन्ड करतो.
यामुळे काय होतं, त्याने पहिल्यांदा काय केलं, थोडं पॉज घेतला, म्हणजे तो थांबला, त्याने सिच्युएशनला अनालाइज केलं. त्याच्यानंतर त्याने रियालिटी चेक केली की सिच्युएशनला आपण कशा पद्धतीने हँडल करू शकतो. त्याच्यानंतर त्याने प्लॅन तयार केला आणि मग तो त्या सिच्युएशनवर रिस्पॉन्ड झाला. यामुळे काय झालं, त्याला त्या सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी एक वेळही भेटला, एक पॅटर्नही भेटला आणि एक पाथही भेटला. ठीक आहे मित्रांनो, सिच्युएशन आधी येते मित्रांनो, पण जे आपलं नुकसान होत असतं ना, ते आपल्या विचारांमुळे होत असतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आता आपण आपलं एक पाहू की स्टेप 1 आपल्याला काय करायचं आहे. तर पॉज बिफोर मिनिंग, पॉज घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं, इव्हेंट, इमिजिएट मिनिंग आणि रिॲक्शन. मोस्ट पीपल हा पॅटर्न फॉलो करतात. सिच्युएशन झाली, घडली की इमिजिएट मिनिंग त्याचं काढायचं की माझ्यासोबत असंच होणार होतं, त्याचा असा अर्थ काढायचा की हे आता अवघड झालंय आणि लगेच रिॲक्ट करायचं. हा मेन खूप लोकांचा प्रॉब्लेम आहे. स्ट्राईक पर्सन काय करतो, इव्हेंट, पॉज, ऑब्झर्व, देन मिनिंग. तो काय करतो, सिच्युएशन पाहतो, पॉज घेतो, त्या सिच्युएशनला ऑब्झर्व करतो, अनालाइज करतो आणि मग त्याचं वर उत्तर देतो किंवा त्याचं अनालिसिस करतो. आता तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. समजा मित्रांनो, तुमच्या बॉसचा तुम्हाला लेट नाईटला मेसेज आलाय की बाबा उद्या तुला हे काम करायचंय किंवा हे खूप इमर्जन्सी आहे, तू हे आता कर किंवा काही अशा पद्धतीचा तुम्हाला लेट नाईटला मेसेज आलाय. नॉर्मल पर्सन काय करतो, अरे यार प्रॉब्लेम झाला, बॉसचा इतका रात्री मेसेज आला, आता उद्या दिवसभर त्याच्यातच जाणार, काय उद्या मला हा प्लॅन होता, तो माझा आता प्लॅन कॅन्सल करावा लागेल. स्ट्राईक पर्सन काय करतो, ठीक आहे बॉसचा मेसेज आला, आता फॅक्ट चेक करू की काय गरजेचं आहे. मग तो त्या सिच्युएशनला पाहतो, ओके, आणि मग तो पद्धतीने तो त्या सिच्युएशनला रिस्पॉन्ड करतो. ठीक आहे मित्रांनो, कळालं. हा थिंकिंग पॅटर्न मधला चेंज आहे. नॉर्मल व्यक्तीने काय थिंक केलं की प्रॉब्लेम झाला, स्ट्राईक पर्सनने काय थिंक केलं की ओके ही फॅक्ट आहे आणि या फॅक्टला आपल्याला हँडल करावंच लागेल. स्टेप 2, कंट्रोल फिल्टर. कंट्रोल फिल्टर म्हणजे काय, तर आता ते बघा, हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे का, जी सिच्युएशन माझ्या कंट्रोलमध्ये आहे की नाही आहे हे आपण अनालाइज करायचं. इफ नॉट इन कंट्रोल, मेंटल रिलीज. मी आधीही सांगितले, आधीच्या व्हिडिओमध्ये मी या गोष्टीवर बोलले, जर आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये तर त्याला सोडून द्यायचं. आणि इफ इन कंट्रोल, तर मग त्याच्यावर फोकस्ड ऍक्शन घ्यायची. जर आपल्या कंट्रोलमध्ये असेल तर त्यावर आपण फोकस ऍक्शन घेऊ शकतो. बरोबर आहे की नाही मित्रांनो. स्टेप 3 काय करायचं, वर्स्ट केस न्यूट्रलायझेशन. वर्स्ट केस काय, ह्या सिच्युएशनची वर्स्ट केस काय असू शकते याचं अनालाइज करायचं आणि त्या वर्स्ट केसला न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करायचा. पहिले तर शांत बसून स्वतःला क्वेश्चन करायचा की ठीक आहे याच्यामधली वर्स्ट केस काय, ओके ही वर्स्ट केस. मग दुसरं, ही केस मी हँडल करू शकतो का. हे जरी आपण 2 क्वेश्चन स्वतःला केले, याचं आपण जर अनालिसिस केलं मित्रांनो, तर काय होतं ना, 80% जी आपली अँझायटी आहे ना, आपला जो टेन्शन आहे, आपलं जे अँझायटी 80% इथेच डिझॉल्व्ह होतं. ह्या 2 प्रश्नांमध्येच आपल्याला कळतं की आपण काय करू शकतो. ठीक आहे, लक्षात घ्या फ्रेंड्स की स्ट्राईक पर्सन जो असतो ना, तो फक्त पॉझिटिव्ह नसतो, तो प्रत्येक सिच्युएशनसाठी प्रिपेअर्ड असतो. ओके, आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं की रिस्पॉन्स आणि रिॲक्शन कशी करायची ते पाहायचं. रिॲक्शन जी असते, नॉर्मल पर्सनची जी रिॲक्शन असते ती ऑटोमॅटिक असते, ती क्विक येते ना. सिच्युएशन आली की ऑटोमॅटिक आपण त्याला रिॲक्ट करतो, अरे यार शिट माझा प्लॅन फिसकटला, हे असंच करतात. स्ट्राईक पर्सन काय करतो, रिस्पॉन्सला कॉन्शियसली हँडल करतो. ओके दॅट्स गुड, फाईन, हे आपण अशा पद्धतीने जाऊया, असं करूया, म्हणजे आपला प्रॉब्लेमही सॉल्व्ह होईल आणि हा जो माझ्यासमोर सिच्युएशन आलेला आहे तोही मी हँडल करेन. तर मित्रांनो, आता याची मी तुम्हाला काही 1-2 डेली लाईफ उदाहरणं देतो. आता समजा एक मुलगा आहे आणि त्याची आई आहे. त्याच्या आईने त्याला काहीतरी बोलले, काहीतरी टीव्ही पाहण्यावरून किंवा याच्यावरून त्यांची काहीतरी वादावादी झाली, किंवा त्याला काहीतरी वेगळं पाहायचं होतं, त्याच्या आईला काहीतरी वेगळं पाहायचं होतं, असं काहीतरी झालं. आणि त्यामुळे काय झालं, आई मुलाला काय म्हणली की
मला असंच करायचंय, मुलगा म्हणला नाही मला हे असंच करायचं. यामुळे काय झालं, क्लॅश निर्माण झाला, बरोबर आहे. पण आता समजा आई म्हणली की नाही मला हे पाहायचंय, यावर मग मुलाने 2 उदाहरणं केले असते की ठीक आहे आई तू तुझं पाहून घे, पण मला असं वाटतं की आपण हे पण पाहूया. हे झालं पहिली सिच्युएशन. किंवा मग दुसरं काय होऊ शकलं असतं की आई म्हणली असते की अरे बाबा मला हे पाहायचंय, तू थोडं थांब, मग आपण 2 जण सोबत हे पाहूया. ही झाली दुसरी सिच्युएशन, बरोबर आहे की नाही. यामुळे काय झालं असतं, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता. पण जर दोघांनीही तिथे क्विक रिॲक्ट केलं, त्यामुळे काय झालं, क्लॅश झाला आणि मग थोडी वादवादी झाली, असं तुम्ही समजून घ्या. तर दुसरं आपण आता पाहू की मनी डिले. मनी डिले म्हणजे काय, समजा आपल्याला पैसा यायचा आहे कोणाकडून आणि डिले होते, आणि या गोष्टीमुळे काय होतं की आपल्याला अडचणी निर्माण होतात. तर हा मनी डिले होणे म्हणून आपल्याला काय करायचंय की आपल्याला हे पाहायचंय की ठीक आहे या सिच्युएशनवर आपण कशा पद्धतीने काम करू शकतो, या सिच्युएशनला आपण कसं हँडल करू शकतो. आणि तिसरं उदाहरण मी तुम्हाला देतो की ते म्हणजे बिझनेस सेटबॅक. बिझनेस सेटबॅक म्हणजे काय की तुमचं जॉबचं सेटबॅक झालं, म्हणजे सडनली तुमच्यावर अशी सिच्युएशन आली की तुम्ही तुमच्या जॉब गेला समजा, किंवा तुम्ही बिझनेसमध्ये तुम्हाला खूप मोठा लॉस झाला समजा, तर यावेळेस काय करायचं, हे एक उदाहरण आपल्या समोर आहे. तर मित्रांनो समजा तुम्ही जॉब गेला, तर एक सामान्य व्यक्तीने काय केलं असतं, त्याने काय केलं असतं की अरे यार आता माझ्यासमोर खूप अवघड सिच्युएशन आली आहे, माझा जॉब गेलाय, ठीक आहे. पण जर आपण पाहिलं आजकालची जी पिढी आहे मित्रांनो, आजकाल जे वर्क करणारे, जॉब करणारे किंवा बिझनेस करणारे लोक आहेत, ते एक प्लॅन बी घेऊन मोस्टली चालतात. आणि आपण हे प्लॅन बी घेऊन चालायलाच पाहिजे. कशामुळे, समजा सडनली तुमचं बिझनेस स्टक झालं, तर तुमच्याकडे प्लॅन बी असला पाहिजे की ठीक आहे यामधून मला बाहेर कसं पडायचं. आणि आता समजा जॉब जर गेला, तर सगळ्यात मोठी गोष्ट काय होते, आपल्या फायनान्सेसवर सगळ्यात मोठा प्रभाव पडतो, कारण आपलं इन्कम बंद होतो. यासाठी मेन प्लॅनिंग काय की समजा तुम्हाला 2 महिने 3 महिने नवीन जॉब शोधण्यासाठी लागणार आहे, तितकं सेव्हिंग आपल्याकडे असलं पाहिजे, जे की हेल्पफुल ठरेल आपल्याला हे 2-3 महिने सर्व्हाइव्ह करण्यासाठी. बिझनेसमध्ये काय, ठीक आहे कोणत्या गोष्टीमुळे लॉस झाला ते अनालिसिस केलं पाहिजे, आणि त्यावर मग आपण काय केलं पाहिजे की ती गोष्ट आपण हळूहळू जो आपला लॉस झालाय ज्या गोष्टीमुळे, ती आपण सुधारली पाहिजे आणि आपण परत बिझनेसला ट्रॅकवर घेऊन आलो पाहिजे, बरोबर आहे. आता मित्रांनो आपण हे पाहूयात की हे आपण रिअल लाईफ मध्ये कसं अप्लाय करायचं. पहिलं तर डेली स्टॉइक थिंकिंग आपल्याला हॅबिट आत्मसात करायचे. त्यासाठी काय करायचं की सकाळी उठले तुम्ही की तुम्ही थोडं जेव्हा रिलॅक्स असतं, मी जसं तुम्हाला सांगितलं की एक प्लॅन करायचा असतं, तर आपले जे दिवसभराचे शेड्यूल आहेत त्या शेड्यूलला अनालाइज करायचं, ठीक आहे की याच्यामध्ये विचार करायचा की ठीक आहे याच्यामधली जर एखादी गोष्ट रॉंग झाली, इफ समथिंग मे गो रॉंग, जर याच्यातली काही गोष्ट चुकीची झाली किंवा माझ्या मनाप्रमाणे नाही झाली, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा आपण प्लॅन आधीच बनवून ठेवायचा. आणि हे फिक्स करायचं की ठीक आहे मी याच्यावर रिस्पॉन्ड करेल, मी याच्यावर रिॲक्ट नाही करणार. रिस्पॉन्ड करणं गरजेचं आहे मित्रांनो, रिॲक्ट करणं गरजेचं नाही. रिस्पॉन्ड आणि रिॲक्ट मधलं तुम्ही डिफरन्शिएट समजून घ्या. रिॲक्ट करणं म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला लगेच उत्तर देणं किंवा लगेच त्याच्यावर आपण कमेंट करणं. आणि रिस्पॉन्ड करणं म्हणजे काय की त्या गोष्टीला, सिच्युएशनला समजून घेणं आणि नंतर त्याच्यावर रिॲक्शन देणं, ठीक आहे मित्रांनो. आणि नाईटला जेव्हा आपण झोपतोय त्यावेळेस पण आपल्याला एक काम करायचं. आपल्याला काय काम करायचं की पहिले हे पाहायचं की मी आज कुठे इम्पल्सिव्ह रिॲक्शन दिली, आणि दुसरं की मी आज कुठे माझं स्टॉइक थिंकिंग, स्टॉइक पॅटर्न, स्टॉइक ॲबिलिटी मी कुठे वापरली. हे जर आपण रोजच्या रोज करत गेलो तर आपल्याला स्टॉइक थिंकिंगची सवय लागते, आपल्यामध्ये स्टॉइक पॅटर्न डेव्हलप होतो, आणि त्यामुळे मग आपण सिच्युएशनवर योग्य पद्धतीने रिॲक्ट करायला लागतो. मग ती हॅपी सिच्युएशन असो किंवा डिस्टर्बिंग सिच्युएशन असो किंवा सॅड सिच्युएशन असो, मग जॉब रिलेटेड असो, बिझनेस रिलेटेड असो किंवा कोणत्याही गोष्टीशी रिलेटेड असो. ॲट द एंड मी तुम्हाला इतकंच सांगेल मित्रांनो की लाईफ जर तुम्हाला बदलायची असेल तर इमोशनल कंट्रोल करण्यापेक्षा स्वतःला विचार करण्याची जर पद्धत आपण बदलली ना,
तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. थिंक पॉझिटिव्ह टू बिकम पॉझिटिव्ह, हेच मी तुम्हाला आज शेवटी सांगेल मित्रांनो. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल रिझल्ट. थँक्यू.